बाई रडते तेव्हा ती कमकुवत नसते. लोकांना वाटतं बाई खूप बोलते, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते. पण कोणी हे समजून घेत नाही की ती रडते कारण ती सगळं मनात साठवून ठेवते. कारण एका बाईच्या आयुष्यामध्ये तिचं दुःख ऐकून घेणारे लोक खूप कमी असतात. घरात सगळ्यांचा विचार करणारी आधी कोण असते? तर आई, बायको नाहीतर मुलगी. ती स्वतःपेक्षा आधी सगळ्यांची काळजी घेते. घरात कोणी आजारी पडलं तर ती धावत जाते. कुणाला काही हवं असेल तर ती उभी राहते. पण ती स्वतः आजारी असली तर ती शांतपणे काम करत राहते. कारण तिला माहिती असतं ती थांबली तर घर थांबेल. एका बाईने रोज केलेल्या कामांची लोकांना इतकी सवय झाली आहे की हळूहळू लोक त्याची किंमत सुद्धा करत नाहीत. सकाळचा चहा वेळेवर मिळतो, धुतलेले कपडे हातात असतात, आयतं जेवणाचं ताट सुद्धा तयार असतं, कारण ती असते. पण एक दिवस जर ती आजारी पडली तर घराला अचानक तिची आठवण येते. ती काही बोलत नाही म्हणजे तिला काही त्रास होत नाही असं नाही. अनेक महिला भांडण टाळण्यासाठी शांत राहतात, कारण त्यांना घरामध्ये शांतता हवी असते. पण शांत राहणे म्हणजे काय? त्यांना वाईट वाटत नाही असं नाही. कधी कधी त्यांना सगळं दिसत असतं, सगळं समजत असतं, पण त्या काहीच बोलत नाहीत. कारण प्रत्येक वेळी स्वतःचं मन समजावणं ही पण एक त्यांची सवय बनलेली असते. बाईला सगळ्यांसाठी वेळ असतो. मुलांसाठी वेळ असतो, नवऱ्यासाठी वेळ असतो, घरासाठी वेळ असतो, नातेवाईकांची उडबस करण्यासाठी सुद्धा त्या बाईला वेळ असतो. पण स्वतःसाठी मात्र वेळ नसतो. कधीतरी आठवड्यातनं एकदा स्वतःच्या चेहऱ्याला फेस पॅक लावून बसणं, स्वतःच्या पायांची काळजी घेणं, स्वतःच्या हातापायाची काळजी घेणं, स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेणं, आरोग्याची काळजी घेणं, यासाठी सुद्धा बाईला वेळ नसतो. ती स्वतःसाठी जगायलाच विसरलेली असते मुळी. तिला काय आवडतं, तिला काय हवं, हे सगळं ती स्वतःला विचारणं बंदच करून टाकते. महिलांना नेहमी पैसे, गिफ्ट्स किंवा मोठ्या गोष्टी नको हव्या असतात. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की कोणीतरी त्यांची मनाची विचारपूस करावी. एकदा तरी त्यांना कोणीतरी विचारावं, तू ठीक आहेस ना गं? कारण अनेक महिला बाहेरून हसत असताना दिसतात, पण आतून मात्र त्या खूप थकलेल्या असतात. एका बाईला समजून घेणं खूप कठीण नाही आहे. फक्त तिच्या कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींची किंमत समजली पाहिजे. कारण ती शब्दांनी प्रेम दाखवत नाही, ती प्रेम दाखवते स्वतःला विसरून. म्हणून तुमच्या आयुष्यात अशी एखादी महिला असेल तर तिला फक्त रिस्पेक्ट द्या, कारण ती रोज स्वतःशी लढत असते. आणि मैत्रिणीनं, तुम्हाला पण मी असं एक सल्ला देईन, फक्त दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायला मात्र विसरू नका. कारण आपण काय करतो, घरातल्यांना काय हवं आहे, नवऱ्याला काय हवं आहे, नातेवाईक काय म्हणतील, हेच आपण बघत राहतो. मुलं शाळेतून येतील, त्यांना काहीतरी ताजं ताजं खायला करून द्यायचं आहे किंवा त्यांना उद्याच्या टिफिनसाठी काय द्यायचं आहे, ही सगळी तयारी आपण करून ठेवतो. पण स्वतःसाठी बघतो का? आज मला ना भजी खावीशी वाटतात, आज मला ना शेवयांची खीर खावीशी वाटते. आपण कधी केलं आहे स्वतःसाठी? मी ना भाजी आणायला गेले होते तेव्हा मला ना हा ड्रेस खूप आवडला आहे, मला तो घ्यायचा आहे, आणि तो मी घेणारच, असं आपण कधी करतो? नाही करत. आजच्या महिन्यामध्ये नको, पुढच्या महिन्यात बघूया, अशी आपण वाट बघत बसतो. स्वतःसाठी मात्र काही करत नाही. स्वतःचा चेहरा जरा आरशात जाऊन बघा तुम्ही. तुमच्या चेहऱ्यावरती आलेल्या सुरकुत्या, तुमच्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं, ही सगळी सांगतील की तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देताय. फार मोठं नाही आहे दिवसामधनं 5 मिनटं स्वतःसाठी वेळ काढणं, आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं, आपल्या हातापायांची काळजी घेणं, आपल्या शरीराची काळजी घेणं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरताय. पण तुमच्या स्वतःसाठी सुद्धा तुम्ही जगायला हवं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या आईला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला, सखीला हा व्हिडिओ नक्की पाठवा.